नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे मनपा अग्निशमन दलात नवीन मिनी फायर टेंडर वाहन दाखल आयुक्तांच्या हस्ते झाले आज लोकार्पण। धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात नवीन मिनी फायर टेंडर वाहन दाखल झालेले असून आज मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला। महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळालेले हे अद्ययावत वाहन दाटीवाटीच्या वस्तीत आणि रहदारीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरणार आहे। दरम्यान 300 लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या वाहनात पेट्रोल आणि केमिकलमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोम व्यवस्था उपलब्ध आहे। तसेच वुडन कटर, हायड्रोलिक जॅक, लोखंडी वस्तू कापण्याचे यंत्र, प्रकाश व्यवस्था आणि प्रथमोपचार साहित्य यासारखी आवश्यक साधनेही उपलब्ध आहेत। या वाहनाच्या आगमनामुळे अग्निशमन दलाची क्षमता वाढलेली असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जलद आणि प्रभावी मदत करणे शक्य होणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी लोकार्पण प्रसंगी दिली। आपलं जे राज्य अग्नि सुरक्षा अभियान आहे त्याच्या अंतर्गत आपलं जे स्टेट फायर संचालनालय आहे त्याच्याकडे ही गाडी आम्हाला मिळालेली आहे। जवळजवळ 70 लाख किमतीची हे मिनी फायर टेंडर आहे, म्हणजे फोम आणि वॉटर दोन्ही पण आहे याच्यामध्ये। याच्यासोबत छोट्या गल्ल्यांमध्ये हे जाईल एवढ्या याचं हे आहे। आणि आपल्याला माहिती की आपल्या कंजेस्टेड एरियामधले रस्ते तिथं मोठं वाहन जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी ही व्यवस्था शासनाने आपल्याला करून दिलेली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वूड कटर आणि बाकीचे हे आणि फर्स्ट एड बॉक्स अशासारख्या छोट्या गोष्टी पण याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत। खूप गर्दीच्या ठिकाणी आणि खूप कंजेस्टेड एरियामध्ये या मिनी फायर टेंडरचा आपल्याला उपयोग होणार आहे। महानगरपालिकेचा जो आपत्ती व्यवस्थापनचा कक्ष आहे या कक्षामध्ये आज ही गाडी रुजू झालेली आहे आणि धुळेकरांच्या सेवेसाठी आपण याचं लोकार्पण आज केलं आहे। गाडी एक्सपेक्टेड आहे अजून आपल्याला, पण ही पहिल्या टप्प्यामध्ये ही तर गाडी आलेली आहे। तर इथून पुढे पण काही इक्विपमेंट्स आणि ज्या गोष्टी असतील त्या आपण जिल्हा स्तरावरचं पण आपलं हे असतं त्या फंड्समधून आपण त्या पण गोष्टी घेतो।